भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। नाशिक कोर्टामध्ये त्याला हजर केलेलं होतं। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। योगेश, न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची अशोक खरातला सुनावलेली आहे। खरे आपण अशोक खरातला आता ते पूर्ण पोलीस कोठडीची जी मुदत होती ती पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर आता पोलीस कोठडी मिळण्याचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे सरळ सरळ त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। आता 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात येईल, पण मात्र लगेच पोलीस दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेण्यासाठीचं रिक्वेस्ट जी आहे ती आता न्यायालयाला करणार आहेत। थोड्याच वेळामध्ये आता ती रिक्वेस्ट सुद्धा सादर होईल, कदाचित आज नाहीतर उद्या। संवेदनशील मॅटर आहे। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आरोपीला फक्त वर्ग केलाय, तपास सुरू आहे, आम्ही काही बोलू शकत नाही। सॉरी 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 सर, येस येस। तर वकिलांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे न्यायालयीन कोठडी दिलेली आहे, मात्र हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे, महिलांच्या लैंगिक अत्याचाराशी निगडीत आहे आणि त्यामुळे या संदर्भात आपण अधिक काही भाष्य करणार नाही असं त्यांनी सांगितले। मात्र खरातला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे अशी महत्त्वाची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्याला लगेचच कोर्टामध्ये हजर केलं आणि त्यावेळेला सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू होता आणि लगेचच त्याला या संदर्भातली कोठडीची सुनावणी केल्यानंतर एसआयटीचं पथक त्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी घेऊन गेलेलं आहे। दुसरा कोणता गुन्हा आहे? कुठल्या गुन्ह्यामध्ये वर्ग केले सर? सर 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 काय किती दिवसाचा पीसीआर आणि उद्या परत हजर करणार? तुम्ही काय मागणी केली होती न्यायालयामध्ये? खाली कर सर, किती दिवस तपास पूर्ण झाला होता का सर? तपास पूर्ण झाला होता पहिल्या गुन्ह्यातला? तुम्ही एमसीआर मागितला, तपास पूर्ण झाला होता का? खाली सर, एमसीआर किती दिवसाचा आहे? जो योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय ज्या पद्धतीचे त्याचे एक ना अनेक कारनामे समोर येत आहेत, शिर्डीमध्ये सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। तुर्तास तरी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची सुनावलेली आहे आणि तुम्ही जसं मगाशी म्हणत होतात की कदाचित पोलीस वेगळ्या एका पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झाले। तपास पूर्ण नसताना एमसीआर कसा मागितला? मॅडम मॅडम आपण बघतोय हे सरकारी वकील होते, हे सर समोर येते आहे अनेक ठिकाणी जे आहेत। आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, काय नेमकं न्यायालयामध्ये घडलं सविस्तर सांगाल? न्यायालयामध्ये आज अशोक खरातला अचानकपणे लवकर आणण्यात आलं। खरं तर दुपारी 2-3 वाजेनंतर सहसा पोलीस कोठडीसाठी आणलं जात असतं, मात्र त्याला लवकर आणलं आणि सकाळी सकाळी कडेकोट बंदोबस्तामध्ये त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। कुणालाही गोपनीयता जी ती बाळगण्यात आली होती, कारण मागच्या वेळेस जे गोंधळ कोर्टामध्ये झाले होते त्याच्या अंगावर धावून गेले होते काही लोक, ती टाळण्यासाठीचा हा प्रयत्न होता। पोलिसांनी अचानकपणे त्याला हजर करून त्याची थेट न्यायालयीन कोठडी मागितली, त्यामध्ये कुठलाही युक्तिवाद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाही। सरकारी वकिलांनी थेट त्या ठिकाणी त्याचं मॅजिस्ट्रेट कस्टडीसाठीच डिमांड केली, कारण 14 दिवसाची पोलीस कोठडी जी होती ती पूर्णपणे संपत होती आणि त्यामुळे त्याला आता मॅजिस्ट्रेट कस्टडी लगेच सुनावण्यात आली। आणि त्यानंतर एसआयटीचे जे तपास अधिकारी आहेत श्रीकांत, त्यांनी या बाबतीमध्ये आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घ्यायचं आहे याची रिक्वेस्ट या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे आता ती प्रोसिजर जी आहे ती आता या ठिकाणी पूर्ण केली जाईल। आज कोर्टामध्ये त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यासाठीची प्रोसिजर केली जाईल आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं जाईल। मात्र दरम्यान तपासामध्ये काय निष्पन्न झालेलं आहे, पुढे काय इन्व्हेस्टिगेट झालंय, जे कोडवर्ड होते त्या बाबतीमध्ये काय झालंय किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होत्या इतर गोष्टींबद्दल कुठलीही वाच्यता या ठिकाणी सरकारी वकिलांनी केली नाही, त्यामुळे कुठलाही युक्तिवाद या ठिकाणी होऊ शकलेला नाही। अगदी कमालीची गुप्तता बाळगली जाते। खरं तर महिला लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण आहे, त्याचबरोबर इतर सुद्धा आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत, आणखी प्रकरणं सुद्धा गंभीरपणेची समोर येत आहेत। मात्र या संदर्भात आता काय येत्या काळात होऊ शकतं
खरं म्हणजे आता ही जी संपूर्ण प्रक्रिया पार पडली आतापर्यंतची ही केवळ एका गुन्ह्यामध्ये पार पडलेली आहे. एका महिलेनं पहिली जी महिला समोर आलेली होती आणि तिच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली होती, ती प्रोसिजर आता पूर्ण झालेली आहे. अजून असे 10 गुन्हे एकूण दाखल झालेले आहेत. त्या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये आता पुन्हा पोलीस कस्टडी मागितली जाईल आणि अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जाईल. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर एकूण 10 गुन्हे अजून बाकी असल्यामुळे किमान त्याला अजून 1 महिना तरी पोलीस कोठडी सातत्याने मिळत राहील अशी परिस्थिती आहे. एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात असं त्याला वर्ग केलं जाईल आणि 30 दिवसाच्या याच्यामध्ये पूर्ण इंट्रॉगेशन हे या ठिकाणी एसआयटी करेल. एसआयटीने 60 दिवसामध्ये संपूर्ण अहवाल सादर करू असं म्हटलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये एसआयटीचा असेल. अगदी म्हणजे जरी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली असली तरी इतर जे गुन्हे नवनव्यानं त्याच्यावर खरं तर दाखल होत आहेत त्या संदर्भात पोलीस कोठडी त्याला मिळू शकते त्याच्या संपूर्ण चौकशीसाठी. खरंय, एकूण पोलीस कोठडी त्याला मिळू शकते. म्हणजे त्याचा पोलिसांना तो हक्क असल्यामुळे पोलीस प्रत्येक गुन्ह्यामधली तपास करण्यासाठीचा पोलीस कोठडी त्याला वेगवेगळी मागू शकतात आणि त्या पद्धतीनं ती मागितली जाईल आणि त्याचं जास्तीत जास्त इंट्रॉगेशन केलं जाईल. आपण जर बघितलं तर हा खूप क्लिष्ट असा सगळा गुन्हा आहे. अनेक त्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे अंधश्रद्धेचा पैलू आहे, बंधुगिरीचा पैलू आहे, फसवणूक आहे, त्याचबरोबर लोकांना गंडवल्याचा पण आहे आणि जमिनी बळकावल्याचा पण आहे. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल होत आहेत. खरं म्हणजे आता 11 गुन्हे आहेत आज मितीला. एका गुन्ह्यामध्ये ही प्रक्रिया झाली, 10 गुन्हे आहेत आणि अजूनही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून जर 3, 4, 5 गुन्हे दाखल झालेत तर ही प्रक्रिया अधिक लांबू शकेल आणि एसआयटीला जो 60 दिवसांचा अवधी हवा आहे अहवाल पूर्णपणे शासनाला सबमिट करण्यासाठी, तो अहवाल त्यांना पूर्ण मिळू शकेल. अनेक जण आता हळूहळू धाडस करून पुढे येताना आपल्याला दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं महिला यायला हव्यात. त्यांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल असंही एसआयटीने म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असंही आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय. मात्र तरीही काही महिला अजून पुढे येत नाहीयेत. त्यामुळे पीडित महिलांनी पुढे यावं असं आवाहन सातत्यानं करण्यात येतंय. अगदी धन्यवाद योगेशजी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय त्याला सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि आता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडीच्या ऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही खरातला सुनावली गेलेली आहे. मात्र सातत्यानं त्याच्यावर नवनवीन गुन्हे दाखल होत आहेत. आतापर्यंत त्याच्यावर 11 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे पोलीस आपल्या अधिकाऱ्याच्या कक्षेमध्ये त्याची चौकशी करण्यासाठी, त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुन्हा एकदा त्याची कोठडी मागू शकतात अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.